सन्माननीय आमदार आदरणीय शिवाजी उगवते साहेब आपल्या समोर आपलं स्वागत करतील। आपलं सर्वांचं स्वागत आहे। फक्त एकच विनंती आहे की जे उभे आहेत ना कार्यकर्त्यांनी मागे जागा आहे, प्लीज जरा बसून घेतलं तर बरं होईल। आता कार्यक्रम सुरू होतोय। या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहावं। या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला राज्यगीताने करायची आहे। सर्वांनी आपापल्या ठिकाणी जागेवर उभे राहावं। अभिमानाची देणी बोलानी मनगटे खेळती खेळ जीवघेणी आदित्याच्या उन्हात शिजला त्याला मारी विजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही तत्वानी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। भारत माता की आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज खास आपल्यासाठी आदरणीय आपले उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्र राज्याचे डायनॅमिक नेते, आपले सर्वांचे आवडते माननीय दादा खास आपल्यासाठी या ठिकाणी आले। त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरात जोरदार स्वागत करूया। आपले जिल्हाध्यक्ष बद्रू जामा, आमदार अमोलजी मिटकरी आणि पूर्वीच आपले एकेकाळी सहकारी असलेले भल्या अवचारताई असतील आणि अनेक मान्यवर असतील, आपला सर्वांचा आज प्रवेश होतोय। बंधू भगिनींनो, आपले सहकारी असलेले सर्व मित्र, आपल्याला सर्वांना माहिती आहे आपले आदरणीय नेते दादा अहोरात्र काम करतात। मला तर कधी कधी असं वाटतं की ही एनर्जी त्यांच्याकडे आले कुठून, म्हणून आपल्याला शक्य आहे फक्त 10% काम करणं। त्यांना मोठं पुढे न्यायचं असेल, या राज्याचं नेतृत्व करायचं असेल, ते करतायत, पण आपण कुठेतरी कमी पडतोय। म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आपलं स्वागत करताना एकच अपेक्षाही ठेवतो आणि विनंती करतो, ते जेवढं काम करतायत माननीय दादा, त्यापेक्षा फक्त आपण 10% करूया। दादा आपोआप नेतृत्व करतील। आज सर्वांना एकच विनंती आहे, जाताना आपण निश्चय करा, स्वतःचं घर, स्वतःचा शेजारी, स्वतःचं गल्ली, स्वतःचं गाव एवढं सांभाळलं तरी पुष्कळ झालं। या प्रसंगी जास्त बोलणार नाही, कारण मला 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। आपण कधी पण प्रदेश कार्यालयात आलात, कधी आम्हाला भेटलात, आपलं स्वागतच आहे। अडीअडचणी फोन कधी सांगा, आपल्या अडचणी, आम्ही सदैव तत्पर आहोत। आपण या ठिकाणी एवढ्या दूरवरून आलात, दादांच्या प्रेमापोटी आलात, दादावर प्रेम आहे म्हणून आलात, आपलं सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करतो बद्रू जामा यांना त्यांनी प्रास्ताविक करावं 5 मिनिटांमध्ये। त्यानंतर आपले
आमदार अमोलजी मिटकरी हे बोलतील. त्यानंतर प्रतिभाताई, नंतर नबी साहेब उईके असे 2-3 लोकांचे 5-5 मिनिटाचे भाषण होतील. त्यानंतर आपले माननीय प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत, ते बोलतील आणि आपल्याला शेवटचं मार्गदर्शन माननीय दादा करतील. त्यानंतर प्रवेशाचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. सुरुवातीला सन्माननीय आमदार अमोलजी मेटकरी साहेब आणि मोहम्मद बदरुजमा हे आदरणीय दादांचं इथं स्वागत करतील. अकोला जिला राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आयोजित इस पक्ष प्रवेश सभा में उपस्थित हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तथा इस राज्य के लाड़के मुख्यमंत्री आदरणीय सम्माननीय अजित दादा पवार साहब, मंच पर अकोला जिला और विधान परिषद के सदस्य अमोल मिटकरी जी, हमारे महासचिव आमदार गर्जे साहब, मंच पर युवा कांग्रेस के राज्य के अध्यक्ष सूरज चौहान जी, सम्माननीय मंच, आज बड़ा मुझे आनंद हो रहा है. मुझे 20 दिन हुए अजित दादा ने मुझे जिले का अध्यक्ष मुझ पर विश्वास रख के जिले की बागडोर दी और आज जिस दिन से मैं अध्यक्ष बना तब से लेकर आज तक हमने संगठन पे किस तरह अकोला जिला में संगठन की बांधनी करनी चाहिए, किस प्रकार से आने वाले स्वराज्य संस्था, जिला परिषद, नगर पालिका, नगर पंचायत, ग्राम पंचायत, ये निवडणूक में हमारी पार्टी का प्रदर्शन किस प्रकार से सम्मानजनक और जिले में अच्छा रहे, इसके लिए हमने कार्य करना शुरू किया. लोग हमसे जुड़ते गए. मैं दादा से कहना चाहूंगा कि मुझे दादा आपने जिस दिन से बनाया तो मुझे 18 पगड़ जाति के लोग जो मंच पर आज यहां पर जो प्रवेश करने के लिए जा रहे हैं, उसमें सैयद बुरहान ठेकेदार जो कि नगर पालिका के माजी अध्यक्ष पातुर और उनके साथ सैयद मुजाहिद और उनकी पूरी टीम, नगर पालिका के सभी नगर सेवक आज राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश करने जा रहे हैं. ये हमारे लिए बहुत बड़ी बात. दादा पर विश्वास रख के इस सरकार में जो कार्य हो रहा है, अल्पसंख्यक समाज के लिए, बेरोजगारों के लिए, किसानों के लिए, मजदूरों के लिए और सभी वर्ग के लिए, आदिवासी समाज के भी यहां पर नेता मौजूद है. दूसरे हमारे काशीराम जी साबड़े जो कि धनगर समाज से है, जो वंचित के जिला अध्यक्ष थे, वंचित बहुजन के, और माजी जिला परिषद सदस्य है. धनगर समाज का एक बहुत बड़ा अकोला जिला में 2 लाख के ऊपर वोट है. उनका एक अच्छा कार्य है, समाज कार्य है, वो हमारे से जुड़े. आज धनगर समाज का बड़ा वर्ग आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के साथ अकोला जिला में सामने आया है. सुरेश ओंकारे जी ये माड़ी समाज से है. ये इनके पिताजी वहां पर जिला परिषद के सदस्य थे. हिवरखेड़ में इनका एक अच्छा वर्चस्व है, तिलारा तालुका में. इनकी बेटी वहां की सरपंच है और अभी हमारे अमोल मिटकरी जी के प्रयासों से हिवरखेड़ को नगर पालिका का दर्जा दिलाया गया. ये हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को क्रेडिट जाती है. आने वाले नगर पालिका इलेक्शन में निश्चित रूप से वहां पर राष्ट्रवादी कांग्रेस का झंडा फहरेगा. प्रतिभाताई औचार ये एससी समाज से बिलोंग करते हैं. ये 2 मर्तबा
इन्होंने विधानसभा का इलेक्शन लड़ा, एक मर्तबा इन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से चुनाव लड़ा, 1500 वोटों से इनकी डिफीट हुई। दूसरी मर्तबा इन्होंने वंचित से लड़ा, उसमें 3000 से इनको डिफीट हुई। और अजाबराव जी विके ये आदिवासी समाज से है, आदिवासी समाज के जिला के अध्यक्ष है। आदिवासी समाज हमारे अकोला जिला में बहुत बड़े पैमाने पर है। मैं दादा से कहना चाहूंगा कि यहाँ पर जो पुनर्वसित आदिवासी है, जो मेलघाट से आए हैं, वो आदिवासी एक बहुत बड़ा वर्ग है। और यहाँ पर अभी 5 के 7 सरपंच आदिवासी यहाँ पर आए हैं, वो अपने पार्टी में प्रवेश कर रहे हैं, ये बहुत बड़ी बात है। संजय ताई वाघोड़े माजी जिला परिषद अध्यक्ष है और कुंभी समाज की एक बहुत बड़ी नेता है, वो भी हमारे साथ में जुड़ी है। कुंभी समाज हमारे को बहुत बड़े पैमाने पर वहां मिला है, मैं उनका भी यहाँ पर स्वागत करता हूँ। विकास पवार जी वंचित के बहुत बड़े नेता थे, तेलारा तालुका में इनकी बहुत पकड़ है, हमारे वो तेलारा तालुका में इनसे बहुत बड़ी ताकत मिलेगी, वो हमारे से जुड़े हैं। अमोल कालने जी युवक कांग्रेस के अध्यक्ष है। विशाल इंगोले डॉक्टर है, एक छोटे से अप्पा समाज से बिलोंग करते हैं और इनका अच्छा सामाजिक कार्य है आकोट के अंदर। आकोट नगर पालिका में हमको इससे फर्क पड़ेगा, ये बहुत बड़ी बात है। दादा आप पर विश्वास रखकर अकोला जिला में 18 पकड़ जाति के सभी लोग हमारे साथ जुड़ रहे हैं। अभी तक के हम लोग राष्ट्रवादी कांग्रेस के जितने भी पदाधिकारी थे उन तक पहुंच नहीं पाए थे। 20 दिन में हम लोगों ने इन लोगों तक पहुंचकर इन लोगों को दादा के बारे में और राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा, शिव फुले अंबेडकर विचारधारा जो हमारी विचारधारा है, वो विचारधारा हमने इनके सामने रखी और इन्होंने हमारा समर्थन देने के लिए, हमारा साथ देने के लिए, हमारे पार्टी में प्रवेश करने की इन्होंने बात कही है। मैं बस इतना ही कहना चाहूंगा दादा को कि एक शेर के साथ अपना भाषण मैं अपना समाप्त करूंगा। दादा के जो विचार है वो ये विचार है कि मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूं, मुझे मजहब के तराजू में न तोला जाए, मैंने इंसानी रहने की कसम खाई है, मुझे हिंदू या मुसलमान ना बोला जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर माननीय आमदार अमोलजी विटकरी सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। मी दादांना विनंती करतो की दादा जिल्ह्याच्या वतीचा छोटेखानी सत्कार आहे, प्रवेश करताना सर्वप्रथम आज दादांचं विशेष अभिनंदन की जय भवानी पॅनलचे 21ही सदस्य बारामती त्या भागामध्ये निवडून आलेत सर। छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे 21ही सभासद निवडून आणल्याबद्दल आपण दादांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आज राजे मल्हारराव होळकर यांचा पुण्यस्मरण दिवस आहे, त्यांना या निमित्तानं अभिवादन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीणच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ वित्त व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा साहेब, येथे उपस्थित असलेले विधान परिषदेचे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमदार शिवाजीराव गर्जे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण साहेब, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माझे मित्र अतुल बेनके साहेब, अकोल्यामधून इथे उपस्थित असलेले सय्यद हाजी सय्यद नबी साहेब, ज्यांच्या नेतृत्वात पातूर नगर परिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक आज प्रवेश करत आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे सय्यद मुजाहिद साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे प्रभावी नेते आदरणीय काशीराम साबळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ संध्याताई वाघोडे यांचे मनापासून स्वागत करतो। प्रतिभाताई अवचार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच होत्या आणि आज त्या परत त्यांच्या माहेरी आल्या आणि त्यामुळे त्यांचं मी स्वागत करतो, कारण त्यांनी 2दा मुर्तिजापूर विधानसभा लढवलेली आहे। अगदी 1500 ते 3000 मताच्या फरकाने दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, पण तरी आज ते त्यांच्या मूळ घरात आल्याबद्दल एक भाऊ म्हणून आम्ही त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। विशेष म्हणजे प्रतिभाताईंच्या मुलाचं उद्या किंवा परवा लग्न आहे, ते लग्न सुद्धा बाजूला ठेवून
आज ते आपल्या या पक्षाला आणि दादांना बळ देण्याकरता आपल्या पक्षात सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे विकास पवार यांनी तेल्हारा तालुक्यातील सर्व काँग्रेसची अख्खी फलटणच खाली करून आज सगळे काँग्रेस असतील, वंचित बहुजन आघाडी असतील, अगदी त्यांचे सहकारी या ठिकाणी नगरसेवक वगैरे आले, त्यांचे स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या छायाताई कात्रे यांचं स्वागत. त्याचप्रमाणे अजाबराव उईके साहेब जे आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत, भाजप पक्षात ते काम करत होते, पण ते 6 ते 7 आदिवासी सरपंच घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचप्रमाणे डॉक्टर विशाल इंगोले हे सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचंही समाजामध्ये मोठं काम आहे. आणि सुरेश भाऊ ओंकारे हे हिवरखेड नगर परिषद या ठिकाणाहून त्या भागातले जिल्हा परिषदेचे सदस्य आणि त्यांची कन्या जी सर्वात छोटी आमच्या भगिनी आहे ती सुद्धा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत सुरेश भाऊ आपण आला, त्याबद्दल आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला असं वाटतं गरजेचं आहे 2017च्या नंतर कदाचित हा पहिला पक्षप्रवेश जिल्ह्यातला असेल. 2017 पूर्वी झाला की मला माहित नाही, पण 2017 नंतर हा पहिला पक्षप्रवेश 2009ला तुकाराम भाऊ विलकर यांच्या रूपानं मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. आणि 2000 साली म्हणजे 14 मे 2000ला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर सदस्यत्व बहाल केलं. आणि मी सुद्धा त्या जिल्ह्यातल्याच असल्यामुळं मी अकोला जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दादांचं जोरदार एकदा आपण सर्वांनी स्वागत करूया. आज सांगावंसं वाटतं, अनेक लोकांची खंत असते, पक्षाची खंत रास्त असते की सर्व जिल्ह्यामध्ये पक्ष वाढतोय, पण अकोला जिल्ह्यामध्ये पक्ष का वाढत नाही. त्याचं कारण असं आहे, 53 आता जिल्हा परिषदेचे मला वाटतं समजा सर्कल आहेत, 53 सर्कल आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद काय तर 2-3 सदस्य राष्ट्रवादीचे नाही आता साहेबांसोबत आहेत ना, आता साहेबांसोबत आहेत 3 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आता आपले तिथे ताकद 0 आहे, कारण आता सर्व त्या ठिकाणी प्रशासक बसले. अकोला महानगरमध्ये सुद्धा परिस्थिती काही फारशी चांगली नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 0 ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं कारणही तसेच आहे की आपल्या जिल्ह्यात हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षातल्या लोकांनी जनतेशी अटॅचमेंटच ठेवलेली असं जुनं दिसतं. त्याच्यामुळे आज जे काही लोक इथे आले त्याला हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातले, सगळे गोरगरीब कुटुंबातले आणि विस्थापित लोक आहेत. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं अकोला जिल्ह्यात हा विस्थापितांचं सर्व धर्माला घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आजच्या पक्षप्रवेशामुळे ठरणार याबद्दल कुणाची मनात दुमत नाही. हिवरखेड हे गाव होतं, हिवरखेड गावाची आपण नगर पंचायत करण्याकरता प्रयत्न केले, अनेक अडचणी आल्या आणि आज हिवरखेड नगर पंचायत नाव रूपाला आली. त्यामुळे हिवरखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता हळूहळू वाढतोय. बदरुजमा साहेबांच्या रूपाने एक मुस्लिम चेहरा आपण दिला, अशा धर्तीवर दिला की जिथे हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण होईल, अशा वातावरणात दिला की जिथे मुस्लिम समाजाबद्दल अनेक लोक गैरसमज करतात. पण आपण आमच्या विश्वासाला, आमच्या विनंतीला मान देऊन बदरुजमा साहेबांच्या रूपानं एक ग्राउंड लेवलला काम करणारे, कारण 20 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं आणि त्यांचे म्हणजे बाबा सिद्दीकी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. दुर्दैवानं बाबा सिद्दीकी साहेबांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर सुद्धा बदरुजमा साहेबांनी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम सुरू ठेवलं. आज त्यांचं फळ त्यांना मिळालं. ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून मी आज सांगतो की आज हिवरखेड नगर पंचायत, अकोट नगर पंचायत, नगर परिषद, पातूर नगर परिषद, बार्शी टाकळी, त्यानंतर मूर्तिजापूर, बाळापूर या सर्व नगर परिषदेमध्ये आम्ही संपूर्ण ताकदनिशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सभासद नोंदणीचा सातत्याने उल्लेख आपण दर मंगळवारच्या आढावा बैठकीमध्ये करता. 8 दिवसामध्येच जिल्ह्याला अध्यक्ष मिळाले. त्यापूर्वी दर्जेसाहेब आम्हाला पुस्तकं आली होती. आज जवळपास 5,000 सदस्याची आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे. पण ही नोंदणी पहिला टप्पा आहे. आता इथून खऱ्या अर्थाने नोंदणी सुरू होईल, कारण हे जे चित्र दिसते एका मागे 100 लोक आहेत. काल रात्रीपासून आपण प्रवास करून इथपर्यंत आला. त्याबद्दल ही एक सांगेल की आता पुढं सर्वात पहिल्यांदा आता माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि आज प्रतिभाताई अवजारांसारख्या एक मोठ्या नेत्या पक्षामध्ये आल्या. हे बऱ्याच लोकांना आज आश्चर्यकारक जरी असलं, पण प्रतिभाताई मुळातच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होत्या
आणि प्रतिभाताईच्या येण्यानं, संध्याताईच्या येण्यानं, छायाताईच्या मार्गदर्शनानं नक्कीच आपल्या जिल्हा परिषदेला सुद्धा जास्तीत जास्त जागा आपण निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. इथे इंग्लिश नायकवडी साहेब आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आपण सर्वांची काल रात्री आपण आला, काही ठिकाणी व्यवस्था झाली नाही, काही ठिकाणी झाली. जिथे कुठे तुमची व्यवस्था झाली नसेल त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि अकोला जिल्ह्याच्या वतीनं परत एकदा आदरणीय दादांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतोय काशीरामजी साबळे साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जिल्हा परिषदेचे माजी गटनेते सन्माननीय काशीरामजी साबळे साहेब. राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय गर्जे साहेब, आम्हाला ज्या लोकांसोबत इथं या मुंबईपर्यंत इथं प्रवेश केला, अकोला जिल्ह्याचे आमचे लाडके आमदार अमोल मिटकरी साहेब, या जिल्ह्याला खंबीर नेतृत्व दिलेले असे आमचे सहकारी मित्र जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रू जमाबाई, सर्व व्यासपीठ आणि बंधू आणि बंधूंनो, मी अवघ्या 30 वर्षापासून सातत्यानं पक्षामध्ये आहे आणि काम करत येत आहे. पक्षाला झोकून दिलेलं होतं, पण मला या 2 वर्षापासून 3 वर्षापासून सातत्यानं दादाचा हेवा वाटत असे, अजित दादाचा हेवा वाटत असत आहे. जी व्यक्ती महाराष्ट्राला 18 घंटे काम करतो, आज अशी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही असं मला वाटते. बंधूंनो, तुम्हाला माहित आहे प्रत्येकाच्या समस्या आहेत, समस्या आपल्या छोट्या मोठ्या असतात. आज आपण इथं प्रवेश अकोल्यापासून सर्व इथं आलेले आहेत आणि दादा आमची अपेक्षा काही नाहीच, आम्हाला काही जास्त मोठं पाहिजे नाही. आम्हाला आमदार दिलेले आहेत, बद्रू जमासारखे एक अध्यक्ष दिलेले आहेत. त्या निमित्तानं आम्ही पक्षाला पूर्ण मन झोकून देऊ आणि जे बद्रू जमामध्ये जे गट्स आहेत, मिटकरी साहेबांमध्ये जे गट्स आहेत, प्रत्येक कार्याची पावती तळागाळातून प्रत्येक समाजाचा व्यक्ती, समोर समाजाला धरून चालले दोन्ही व्यक्ती असे आम्हाला हे पटले. म्हणून आम्ही पूर्ण इकडे अकोला जिल्हा पूर्ण खाली करून टाकला. आणि इथं आम्ही या पक्षामध्ये प्रवेश घ्यायला आलो. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद. यानंतर मुर्तुजापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला त्या माझ्या जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई अवचार यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जो आज प्रवेश होणार आहे, इथे उपस्थित असलेले बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले असे आमचे दादा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय गर्जे साहेब, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय अमोलदादा मिटकरी साहेब, जिल्हाध्यक्ष आदरणीय बद्रूभाई जमाल, आमच्या राज्याच्या सचिव आदरणीय छायाताई कात्रे, संध्याताई वाघोळे, सर्व मंचावरील मंडळी आणि माझ्यासोबत आलेल्या सर्व माझ्या महिला भगिनी बंधूंनो, माझ्याबद्दल सांगितलेलंच आहे. खरंच माझा जन्म राष्ट्रवादीमध्ये झाला होता. दादा सुबह का बुला शाम को लौट आया तो उसे बुला नहीं देते, मला क्षमा असावी. दादा ज्या तळमळीने बद्रू भैया आणि अमोल दादा काम करत आहेत जिल्ह्यामध्ये, दादाचं आणि अमोल दादाचं जे एक स्वप्न आहे की राष्ट्रवादीमध्ये आपली सत्ता आली पाहिजे.
आणि त्या सत्ता यावी यासाठी दिन दुबळ्या आणि उपेक्षित समाजाला सोबत घेऊन चालण्याचा तुमचा जो निर्धार आहे त्या निर्धाराशी आम्ही ठाम आहोत. तुम्ही जे सांगाल ते करू. दादा, एक बहीण म्हणून मी पुन्हा माहेरी आलेली आहे. चारही भावांना माझी विनंती आहे, दादांना, बद्रूभाईंना, गर्जे साहेबांना एका बहिणीला सांभाळून घ्यावं आणि बहिणीवर कुठली जबाबदारी टाका ठामपणे करेल. निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, तिथे आपली सत्ता कशी येईल यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करू एवढं बोलते. आणि मी राष्ट्रवादीमध्ये दादांनी सांगितलं मला बोलायला लावलं म्हणजे मला प्रवेश झाला असं समजते आणि माझी रजा घेते. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. क्रांतिकारी विचाराच्या थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथे पक्षप्रवेश आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, तसेच अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बदरभाई आणि आदरणीय आमदार साहेब अमोलजी मिटकरी साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ आणि अकोला जिल्ह्यातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज दादांना मला आवर्जून सांगावं असं वाटते की जे अकोला जिल्ह्याला अध्यक्ष आपण 20 दिवसाच्या आधी दिले त्यांना सर्व तळागाळातील लोक त्यांना खूप मानणारे व्यक्तिमत्व आपण निवडलं. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी यांचा सर्वांचा विचार आदरणीय बद्रुजम्मा भाई आणि आपले अमोलदादा मिटकरी हे असे व्यक्ती तुम्ही निवडून दिले अकोला जिल्ह्यासाठी. खूप मोठं काम त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या वतीने हे सर्व इथं आलेले सर्व मंडळी ताकदीने करतील. आणि आज मला इथं बोलावलं, तुम्ही पक्षाच्या वतीने जे आम्हाला जबाबदारी द्या ते आम्ही विश्वासाने पार करू आणि दिलेला तुम्ही जे आम्हाला जे द्याल त्याच्यात आम्ही इमानदारीने काम करून पक्षाचं काम विश्वासाने करू एवढे बोलते आणि थांबते. जय हिंद. धन्यवाद. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा खंबीर नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. एकच वादा, एकच वादा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव करते, अमोल मिटकरीजी, तसंच इद्रिस नायकोडीजी, माजी आमदार अतुल बेनकेजी, सूरज चव्हाणजी, आनंद परांजपेजी, लतीफ तांबोळीजी, ज्यांच्यावर आता अकोल्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बद्रुजमाजी, काशीराम साबळेजी, छाया कातरेजी, सय्यद बुराणजी, तसंच उपस्थित असणारे प्रतिभा अवसरजी, संध्याताई वाघोडेजी, अजाबराव उईकेजी, विकास पवारजी, डॉक्टर विशाल इंगोलेजी, सय्यद मुजद्दीन इक्बालजी, सुरेश ओंकारेजी, अमोल काळणेजी, सर्व इथं उपस्थित असणारे अकोला परिसरातून आलेले माझे सहकारी, माझ्या बंधू भगिनी, तसंच इतर भागातून आलेले सगळे आमचे नेतेगण, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्या इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे. सुनील तटकरेंना एक मीटिंग महामंडळाच्या संदर्भातली चाललेली आहे, त्याच्यामुळं ते
वेळेमध्ये पोहोचू शकत नाही. माझं भाषण झाल्यानंतर आपण पक्षप्रवेश देणार आहोत. तर पक्षप्रवेश झाल्यानंतर माझा 5 वाजता मुंबईचा कार्यक्रम आहे, तिकडे मी जाणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता माझी आमदारांच्या बरोबरची बैठक असते, ती बैठक त्या ठिकाणी मी घेणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट करू इच्छितो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे. सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्म, जसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य कसं असू शकतं, सगळ्यांना त्याच्यामध्ये कसं सहभागी करून घेतलं जाऊ शकतं, हे त्यांनी उभ्या जगाला दाखवलं, देशाला दाखवलं. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आताचा काळ हा आता वेगळा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगामला जे काही घडलं आणि त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये निष्पाप अनेक आपल्या पर्यटकांना तिथं स्वतःचे प्राण गमवावे लागले. तिथं अतिरेक्यांनी नको त्या गोष्टी केल्या आणि त्याला आता जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे, त्याचा बदला घेतला गेला पाहिजे, चोख उत्तर दिलं गेलं, प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे. म्हणून तिथं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधल्या एकूण 9 दहशतवादी तळांच्यावर आपल्या भारतीय सैन्याने हल्ले करून ते नष्ट केले. त्याबद्दल मी भारतीय सैन्य दलाचं, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचं आणि भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर विश्वास जो देशाने आपला दाखवलेला आहे, त्या संपूर्ण देशाचं एकजुटीने त्यांच्या मागे उभा राहिला, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ऑपरेशन सिंदूरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं, तुम्ही अकोल्यात असाल, आम्ही मुंबईमध्ये असू, आणखीन कुणी वेगवेगळ्या भागामध्ये आपापल्या ठिकाणी काम करत असतं, परंतु देशाच्या पलीकडे जाऊन या लष्करी कारवाई करण्याचं जे काही एक इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती देशाच्या कणखर पंतप्रधानांनी देखील दाखवली आणि ती अशा पद्धतीची इच्छाशक्ती, सैन्य दलाची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासियांच्या एकजुटीनं हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. आता इथून पुढे दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, जोपर्यंत जे कोणी म्हणजे शत्रू राष्ट्र जी आपल्या भारताची आहेत ते जर दहशतवादी कारवाई करत राहिले तर तोपर्यंत अशा प्रकारचे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहतील. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय आता भारत गप्प बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, आज तो पक्षप्रवेश आहे. तसं बघितलं तर 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब असतील, संगमाजी असतील, तारिक अनवरजी असतील, भुजबळ साहेब असतील, त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, मधुकरराव पिचड, अशा अनेक मान्यवरांनी, त्यावेळेस आम्ही तसं बघितलं तर राजकीय जीवनामध्ये ज्युनियर होतो. मला आठवतोय तो दिवस, मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. पण आम्ही इतका जे महत्वाचे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्वमेंट आमची नव्हती. मी असेल, आर पाटील असतील, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे असतील, आम्ही अनेक जण त्या बाबतीमध्ये तरुण म्हणून त्यावेळेस काम करत होतो. आता काळ बदललाय. ह्या सगळ्या गोष्टीला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. 25 वर्षामध्ये बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने आपली संघटना मजबूत करायची. मगाशी मी बोलत म्हणजे इतरांची भाषणं होत होती त्यावेळेस आमचं मोहम्मद बदरुजमा यांचं मी भाषण ऐकलं, अमोल मेटकरेंचं भाषण ऐकलं, आमच्या सध्याताईंचं भाषण ऐकलं, प्रतिभाताईंचं भाषण ऐकलं, काशीरामजींचं भाषण ऐकलं. प्रत्येकाने आपली आपली विचारांनी इथं भूमिका मांडण्याचं काम केलं. परंतु विदर्भमध्ये तसं बघितलं तर पोटेन्शियल आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यामध्ये जवळपास 3 वर्ष झालेली नाहीये. शेवटी कार्यकर्त्यालाही वाटतं सगळेच काय आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होत नाही. शेवटी कार्यकर्ता काम करत असताना कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थात, जिल्हा परिषद,
आपले तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका अशा ठिकाणी पण काम करण्याची संधी मिळावी लागते आणि त्याच्यातून मग कार्यकर्ता तयार होतो. एकदम बाबा तो राजकारणात आला आणि एकदम तो नेता झाला असं कधीच घडलं नाही. आजपर्यंत या देशात, या राज्यामध्ये जे काही नेतेगण म्हणून ओळखले जातात त्या सगळ्यांना अनेक वर्ष त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, मेहनत केलेली आहे, त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे, पक्ष संघटनेचं काम केलेलं आहे, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. आता कालचंच बघा, काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. बीडमध्ये मी पालकमंत्री असल्यामुळं मला तिथं पूर्व खरीप हंगामाची मीटिंग घ्यावी लागणार होती, ती घेतली. त्याचबरोबर तिथलं हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे अंबेजोगाईचं, 50 वर्षापूर्वीचं आहे. तिथं काही महत्वाचे निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. तसंच डीपीसीची आढावा बैठक घेऊन तिथली कामं सुरू करायची होती आणि इतर डेव्हलपमेंट काही त्याच्याबद्दलची चर्चा करून पुढे आम्हाला पावलं उचलायची होती. अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. दिवसभर तो कार्यक्रम चालला. रात्री आम्ही उशिरा, माझ्यावर सतीश चव्हाण होते, विक्रम काळे होते, येताना पंकजाताई मुंडे देखील माझ्याबरोबर त्या ठिकाणी आल्या. असं आम्ही अनेक जण तिथून परत आलो. पण मी काल तिथं असतानाच एक बातमी आली. आपले आमदार नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांनी काहींना प्रवेश दिला. अनेक ठिकाणी प्रवेश चाललेले. आता देखील मला काही माझे मालेगावचे वडीलधारी मान्यवर भेटले आणि ते म्हणले की अजित, इतके दिवस आमचा कुठला राजकीय पक्षाशी संबंध नव्हता, आता आम्हाला असं वाटतं की तुझ्याबरोबर काम करावं आणि तू सगळ्यांना घेऊन जातोय, सेक्युलर तुझी विचारधारा आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचंय. मी काय त्यांच्याशी बोलायचं ते मी शिवाजीरावांना सांगितलेलं आहे. मी त्यांच्याशी बोलीनच, कारण शेवटी चर्चा करून मार्ग काढावा लागतो. पण माझी सर्व कार्यकर्त्यांना, शिवाजीराव गर्जे तुम्ही असाल, अमोल मिटकरी असतील, त्याच्यामध्ये सूरज चव्हाण असेल, लतीफ तांबोळी असतील, आमचा आनंद परांजपे असेल, जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहे. मी आज माझ्या आमदारांच्या बैठकीत आणि मंत्र्यांच्याही बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता. लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, अमुक झालं, तमुक झालं, फलानं झालं. मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं, मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ताबडतोब त्याला पक्षातनं आम्ही त्याची हकालपट्टी करू. त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू, कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मला पूर्णपणे अधिकार आहे. मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल, ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल, ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल, असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही. वेळ पडली तर 2 कार्यकर्ते कमी असले तरी चालतील, पण ते जीवाभावाचे, कुठल्याही बाबतीमध्ये त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे. उद्याच्याला कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावासमान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा वडील समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा मुलाच्या समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय, अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे. या पद्धतीनंच पक्ष चालेल. मी आल्यावर आज आता माझी भेट झाली तर मी विचारणार आहे, आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीटपणे माहिती न घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजुमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरींनी केलेला आहे. मी पहिल्यापासून संध्याताई असतील, प्रतिभाताई असतील, त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही. पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे, कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही. शेवटी बातमीदारांचं, मीडियाचं, पत्रकारांचं काम आहे. जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं. ते चौथा स्तंभ आहे, त्याच्यावर ते त्यांचं काम करतात. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करीन. पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चूक माझ्याकडनं झाली. ते पुण्यामध्ये मी असाच आमचा
आजमभाई पानसरे त्यावेळेस मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं. त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं. ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते, महापौर होते, अनेक वर्ष आपलं ते काम करत होते. आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाहीये, त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आणि तुम्ही पुण्यामध्ये आहे, तर त्यावेळेस पक्षप्रवेश देऊ. पक्षप्रवेश दिला. मी पण आजमबाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय. आजमबाई तर मी 91 पासून तिथं खासदार म्हणून काम केलं, तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये. आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना, अक्षरशः साध्या साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं, कुणाला मंत्री केलं, कुणाला आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं. अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे. तो भाग आला इथं. पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली, कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते. तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं. पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे. मला पूर्ण ह्याची शहानिशा नव्हती. नंतरच्या काळामध्ये तर आपण 15 वर्ष सरकारमध्ये होतो, म्हणजे साधारण बघा 1999 ते 2014 त्यावेळेस बऱ्याचदा आर पाटलांच्याकडे गृह मंत्रालय असायचं. एकदा 2.5 वर्ष का 3 वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडे होतं, 10-12 वर्ष कडे होतं आणि 1 वर्ष जयंत पाटलांकडे होतं. अशा पद्धतीनं मला वाटतं 2008 ते 9 आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलेलं होतं तेव्हा. पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडंसं डिपार्टमेंटला पण विचारायचं, व ह्याचं रेकॉर्ड कसं आहे. प्रत्येकाची फाईल असते. अजित पवारची फाईल आहे, इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडं, शिवाजीराव गर्जेची आहे. जर त्यांचं रेकॉर्ड चांगलं असेल तर ते सांगतात नाही यांच्यावर काहींच्यावर राजकीय गुन्हे असतात. तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस कोण शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला तर आंदोलन करतं, त्यावेळेस गुन्हा होतो. कधी कुठं काय आणखीन मुलांच्यावर मुलींच्यावर पक्ष प्रवेशाच्या वेळेस परीक्षा प्रवेशाच्या वेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं असतात. तिथं कुठं एखादं काम होत असताना जनतेचा विरोध आहे म्हणून पण आपण आंदोलन करत असतो. अनेकदा आपण आंदोलन त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीची नोंद ही आपण सर्व सहकारी मित्रांनी घेतली पाहिजे. अकोल्यामध्ये आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे. कुठलाच जिल्हा किंवा कुठलाही तालुका कुणाचंही एकट्याचं निर्विवाद असत नाही. मला आठवत आहे एकेकाळी राष्ट्रवादीची स्थापना झाली 99ला आणि त्यावेळेस नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या बालेकिल्ला. ते लोक इंदिराजींच्या शिवाय कोणाला नेता मानत नाही आणि त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही उपयोग नाही असं सगळे बोलायचे. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर विजय गावित त्यांना आम्ही संधी दिली. विजय गावितला संधी दिल्यानंतर आम्ही पक्षाने त्यांना मंत्री पण केलं. त्यामध्ये त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीनं त्या दुर्गम भाग, आदिवासी भाग, डोंगराळ भाग, काही भागामध्ये शिक्षक जायला देखील अडचण. म्हणजे मला आर पाटील आता बिचारे नाहीये, पण खरं सांगायचं कुणाला माहिती गोष्ट. पण मला म्हणलं दादा तुम्हाला माहिती म्हणलं काय रे झालं. म्हणलं मी एकदम अक्कलकुव्याला पार तिकडं गेलेलो होतो कोपऱ्यातल्या गुजरातच्या बॉर्डरला आणि तिथं बरंच चालावं लागलं आणि तिथं एकाचा सत्कार होता. तर कुणाचा सत्कार होता तर म्हणले एका शिक्षकाचा सत्कार होता आणि त्या शिक्षकाचा संध्याकाळी आराने सत्कार केला. सगळी भाषणं जोरात झाली. आर तर भाषणाला फारडा वागता. त्याच्यासारखं वक्तृत्व आजही कुणाला जमणार नाही. समय सूचकता किंवा बरोबर यांची समोर बसणाऱ्या श्रोत्यांची नाडी त्या बरोबर ओळखायचं आणि त्या पद्धतीनं आर समोरच्याला पटेल अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट समजावून सांगण्याचं काम करायचा आणि तो सांगत होता. नंतर दोघा तिघांनी विचारलं साहेब हे जर सत्कार झाला हे सगळं झालं पण कशा करता सत्कार केला. तेवढ्या तुमच्या गावातला चांगला शिक्षक म्हणून त्याचा सत्कार केला. ते म्हणले आज पहिल्यांदाच बघतोय आम्ही ह्याला इथं गावात म्हणले पहिल्यांदाच बघतोय. असंही म्हणजे काही वेळेस आता काळ बदललाय. आता बरंच आलंय, थंब आलंय, अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जावं लागतं. नाही तर पूर्वी असं म्हणतात पूर्वी आताचे शिक्षक चांगले आहेत कारण मला त्यांची गरज आहे उगीच काहीतरी चिडायचे ते
पूर्वीचे शिक्षक असे करायचे की स्वतः शिक्षक ती दुसऱ्याला कामाला लावायचे, ती तिकडे शिकवायला पाठवायचे आणि पगारही घ्यायचे, त्याला 5-10 हजार रुपये काहीतरी तिथं द्यायचे. असे प्रकार पूर्वी चालायचे, आता नाही. आताचे ते फार सुरळीत वागतात, चालतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं आज संध्याताई असतील, आमच्या प्रतिभाताई असतील, हाजी सय्यद बुरान असतील, आमचे सय्यद मुजाहिद्दीन असतील, काशीराम साबळे, सुरेश ओंकारे, त्याचबरोबर आचल ओंकारे, विकास पवार, अजाबराव उईके, डॉक्टर विशाल इंगोले आणि इतर अनेक तुम्ही मान्यवर आलेत. तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज आम्ही एक आहे, पक्षामध्ये मी भेदभाव करत नाही. हा काल आलाय, हा आज आलाय, मग ह्याला कशी संधी द्यायची, हा पूर्वीपासून आहे. ज्याच्यात कर्तृत्व, नेतृत्व, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जो कुठेही मनामध्ये जातीवाद करत नाही, जो सगळ्यांना एक भारतीय या नात्याने बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, अशांना आपण संधी त्या बाबतीमध्ये देत असतो. अनेक तरुणांना आपण त्या बाबतीमध्ये संधी दिलेली आहे. आताही तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना, कधी कधी काही चुकीच्या बातम्या येतात, त्याच्यात कृपा करून लगेच गैरसमज करून घेऊ नका. आजही आपल्याला मी मगाशीच एक सांगायचं राहिलो त्या गोष्टीमुळं, त्यावेळेस तो आदिवासी जिल्हा हा नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. तिथं संपूर्ण जिल्हा परिषद एकतर्फी डॉक्टर विजय गावितनं आपल्या पक्षाची तिथं आणली. म्हणून मी म्हणत होतो की सांगायचं तात्पर्य की कुठली कुणाची कायमची मक्तेदारी नसते. आपलं एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण असलं आणि तिथला कार्यकर्ता ज्या प्रकारे लोकांशी जोडला गेला पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, लोकांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, त्यांची कामं केली पाहिजेत. 100% सगळी कामं होतात अशातला भाग नाही. आता मी येताना मला 7-8 कामं दिली. एकाने सांगितलं दादा दुधाचे 5 रुपये 7 रुपये अजून मिळाले ना. मी रामास्वामीला फोन लावला परंतु तो अवेलेबल नव्हता. एकाने सांगितलं दादा इथं विश्वकर्माला माझ्या घरातल्याला ऍडमिशन त्या ठिकाणी पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅनेजमेंट कोटा आम्ही सरेंडर केलाय, येणारा कोटा असेल तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. कुणाची बदली आहे, कुणाची एक्साईजची बदली आहे, कुणाची कशाची बदली आहे, पीडब्ल्यूडीची बदली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची लोक कामं सांगतात, ते त्यांचं काम आहे. 100% कामं मला पण करता येत नाही. जेवढी शक्य असेल तेवढी कामं करण्याचा प्रयत्न. आणि माझा एक स्वभाव आहे, ते माझा मागाशी PS कुठं बसला होता कोणाला माहिती, ते जरा उशिराच आला, पण लगेचच त्याला सांगतो मी फोन लावला की त्याच्यातली आता 2-1 कामं तर मी मार्गी लावली. PDCC बँकेच्या लोकांचं ते पुण्यामध्ये आहे, तिथं मी पुण्यातल्याला सांगितलंय. आणि एक जण म्हणलं माझी 11 गुंठे जागा मला मंदिराच्या करता द्यायची, पण तुमच्या शुभ हस्ते द्यायची. मला वाटतं पुनावळे का कुठली तरी जागा आहे ती. अशा पद्धतीनं या सगळ्या बरोबर आहे ना, तुझीच जागा आहे 11 गुंठे. मी ते पुण्याला गेलो होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, मी जरी तिथं जरा कडक बोललो तर सगळ्यांची कामाबाजी तोंडपाठ आहे. झाले की नाही? तिथं हे काही असं सांगा, मी कामाचा माणूस आहे, मी स्वतः कडक आहे, मला चुकीचं खपत नाही. मगाशी शिवाजीरावांनी जे सांगितलं, मी अक्षरशः अलीकडं दर आठवड्याला 3-4 जिल्ह्यामध्ये तरी जातो. सकाळी लवकर जातो. मला पाहिलं पहाटे 5ला उठायची सवय, 7 वाजल्यापासून कामाला लागायची सवय. ती माझी आवड आहे, ते मला आवडतं आणि त्याच्यामुळे मी ते करत असतो. त्याकरता तुम्ही देखील सगळ्यांनी साथ द्या. आपल्याला उद्या अकोल्यामध्ये आपली ताकद वाढवायची. आपल्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मी यांना केलेलं आहे अध्यक्ष, आमच्या मोहम्मद बदरुजुमा माझ्या मागे कित्येक महिने हे दी ग्रेट अमोल मिटकरी लागले होते, ह्याला करा ह्याला करा. आणि ह्या पठ्ठ्यानी मागे ह्यांनीच मला सांगितलं कृष्ण अंधेऱ्याला करा. आणि कृष्ण अंधारे पडला आणि ह्याचं त्याचं जमलं नाही. ते म्हणलं ह्याला घेऊ. म्हणलं ही काय पोरखेळ चाललाय, ह्याला करा, आता ह्याला बदला, आता ह्याला करा, असं नाही. करताना आपण 10 विचार करा ना. आपण ज्यांचं नेत्यांना नाव सुचवतोय ते नाव तेवढ्या योग्यतेचं आहे का, पात्रतेचं आहे का, त्याच्यात कुठं नंतर गडबड होणार नाही ना. नाहीतर उद्या संघटना अशी चालत नाही.
संघटना चालवत असताना बरेच बारकावे बघावे लागतात. कधी कधी त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा लागतोय आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण होत असतं. ही जबाबदारीचं काम आहे आणि त्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. मला म्हणजे प्रतिभाताई, संध्याताई यांच्या तर काही आपण बरोबर काम केलेलं असल्यावर ती कुठली अडचण येणार नाही. पण बाकीचे सगळे माझे जे बांधव आहेत त्याच्यातले इतरांनी पण माझ्यावर काम केलंय. त्याच्यामुळे आपण फार काही तुमची विचारधारा वेगळी माझी विचारधारा वेगळी अशातला भाग नाही. आपण साधारण एकाच विचारधारेचे लोक आहोत आणि ती म्हणजे सर्व धर्म समभाव ही आपली विचारधारा. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. ती आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस 1 मे 1960 ला आणला त्यावेळेस त्यांनी ती विचारधारा, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकारणात सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, इव्हन विरोधकांशी पण बोलताना वागताना आपण कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, याची काही शिकवण ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय सांगतो, त्यावेळेस तुमच्या कृतीमध्ये देखील त्यांचा आदर्श दिसला पाहिजे की नाही हो हे त्याच रस्त्याने, ह्यांच्या ओठात जे तेच पोटात आहे. काहींच्या ओठात वेगळं असतं आणि पोटात वेगळं असतं. तसं राष्ट्रवादीमध्ये आपण चालवत नाही. त्याच्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आज ह्या सगळ्या मान्यवरांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं मी जाहीर करतो. त्यामध्ये निश्चितपणे हे बेरजेचं राजकारण आहे ते चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलंय. चव्हाण साहेबांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये बेरजेचं राजकारण केलं. राजकारण नेहमी बेरजेचं करायचं असतं, वजाबाकीचं करायचं नसतं. एखादा कधी कार्यकर्ता चुकला की लगेच त्याला बाजूला, अरे हो तर बाजूला, असं नाही. त्याला एखाद दुसरी संधी द्या ना बाबा. माझं तर स्वतःच स्पष्ट मत आहे, जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही ते चुकल कसा. त्याकरता एखाद्याला आपण संधी देत असताना कदाचित तो नवखा असेल, त्याच्याकडनं चुकलं तर तुम्ही वडिलकीच्या नात्याने त्याला समजून सांगण्याचं काम करा. त्याला त्या ठिकाणी जे काही तुम्हाला वाटतं त्याच्यातून पुन्हा त्याच्याकडनं त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही या प्रकारे त्याला सल्ला देण्याचं काम करा. कारण तुमच्यातल्या अनेकांनी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे अनुभवाची जास्त शिदोरी आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून त्या बाबतीमध्ये पुढे गेलं पाहिजे. आज अकोला जिल्ह्यातले अनेक प्रमुख कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात, पदाधिकारी आहेत, त्यांचा पक्षप्रवेश होत असताना इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी आणणारी ही बाब आहे. आणि हे होत असताना यामागे आमदार अमोल मिटकरी असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा असतील किंवा इतर सहकारी असतील, त्यांनी प्रयत्न केला. कारण कुणी ना कुणी प्रयत्न करावा लागतो. असं कुणी एकदम पक्षात येत नाही की त्यांच्याशी जरा हितगुज साधावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांना आपण आता इकडं जाऊया हे आपल्याला. आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे प्रयत्नामुळे हे घडलेलं आहे. आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकोला जिल्ह्याची ताकद वाढायला मदत पण झालेली, ही आनंदाची बाब आहे. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आता ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या प्रकारे आपण सगळ्यांनी वागण्याचा प्रयत्न करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. थांब जरा, आता ह्यांनी सभासद किती गेलेले काय माहिती का? आता थांबा, आता येणार असेल तर सभासद कसं करेल? आता पहिलाच पक्षात असेल तर सभासद केले असतील. कधी कधी मला अनुभव काय तो म्हणून तेही सांगतो. काय काय एकदम ईर्ष्येने दार उघडतात, घोषणा बिष्णा देतात, पण त्याच्या गावचा सरपंच पण त्याचा नसतो. त्याला गावात कुणी रे विचारत नाही किंवा वॉर्डात कुणी विचारत नाही. आणि ती तर असा जोरजोरात असतो. हा तसा नाहीये, हा लय चांगला, हा अतिशय चांगला. पण काही जण
आम्ही कार्यक्रमाला जातो. आता काल असे मोठे मोठे हार कुणी कुणी घातले, काय ते स्मृतिचिन्ह दिली वगैरे. तर त्याच्यामुळं ह्याच्यात दोन प्रकार असतात. एक जण देत असतो ते अतिशय प्रेमापोटी, आता आपला नेता आलाय, मोठा हार घालायचा, मोठं स्मृतिचिन्ह द्यायचं, तेव्हा त्याचं सगळं घर बीर खुश झालेलं असतं, जेवण बिवण घालत असतो. आणि काही काही घालताना त्याच्या डोळ्यासमोर त्याच्याकडनं मोठं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं, दादाला खुश करायचं किंवा इतरांना खुश करायचं. आणि मग खुश केल्यानंतर मग त्यांना म्हणायचं आता हे बघायला एवढं काम द्या. म्हणजे ते हार असतो समजा 5,000 रुपयाचा, जरा मोठाच्या मोठा हार 5,000 रुपयाचा, आणि काम असतं 5 कोटीचं किंवा 50 कोटीचं. ठीक आहे, मला आजपर्यंतचा अनुभव ते सांगतो. सगळे प्रकार आहेत, हौसे नवसे गवसे सगळ्याला घेऊन जावं लागतं. पण एकंदरीत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्हीच ते बिल पास केलेलं होतं. सुरुवातीला मी 2:30-3 वाजेपर्यंत सभागृहात ते पास करून घेतलेलं होतं, नंतर 50% केलं. आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4.25 कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या मी सकाळीच आदितीला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक बाधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथेही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होतात, हा आपला परिवार आहे, एक घर आहे, एक कुटुंब आहे. त्या परिवारात सामील झालेल्या मान्यवरांचं, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने स्वागत करतो. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल घटक आणि युवक युवती ह्या सर्वांचा, हा सर्वसामान्यांच्या सोबत राहणारा पक्ष आहे याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद दादा. पक्ष प्रवेश सोहळ्याला सुरुवात होत आहे. अकोलाच्या वतीनं आदरणीय दादांचा सत्कार होतोय आणि प्रवेश सुरू होतोय. हाजी सय्यद बुरान, खाली घे. अकोला जिल्ह्याच्या लवकर अकोला जिल्ह्याच्या वतीनं दादांचं स्वागत होत आहे आणि लगेचच प्रवेश सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेशाला सुरुवात होत आहे. हाजी सय्यद बुरान, माजी नगराध्यक्ष पातूर, सय्यद मुजाहिद इक्बाल, माजी उपाध्यक्ष पातूर, मोहम्मद एजाज, माजी नगरसेवक पातूर, काशीराम साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी माजी, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय अजितदादांच्या हस्ते पक्ष प्रवेश करणार आहे. यासोबतच अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सन्माननीय प्रतिभाताई अवचार या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सन्माननीय संध्याताई वाकोडे या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सन्माननीय विकासजी पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम असणारे डॉक्टर विशालजी इंगोले हे सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अतिशय आदिवासी दुर्गम भागात आपलं काम करणारे
सन्माननीय उईके साहेब अजबरावजी उईके सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। या ठिकाणी विभागीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी भालतिलक सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। मी ज्या ज्या लोकांचे नाव या ठिकाणी वाचणार आहे त्या सर्वांनी फार काही या स्टेजवर गर्दी न करता आपापलं नाव आल्यानंतर या ठिकाणी पक्ष प्रवेश करून फोटो घेऊन लगेच पुढे जावं, जेणेकरून मान्यवरांना या ठिकाणी त्रास होणार नाही। यानंतर सन्माननीय आचलजी ओंकारे ताई ज्या सरपंच आहेत, दहीहंडा ग्रामपंचायतच्या सरपंच सन्माननीय विश्वकला संजयजी आठवले ताई, रामबापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय धीरजजी गीते, लामकणी ग्रामपंचायतचे सदस्य निखिलजी रोडे, उमरी खाकटा ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय आशिषजी छडके, मी सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी नावाची यादी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पक्ष प्रवेश घेऊन आपापल्या ठिकाणी आपल्याला विराजमान व्हायचंय। यासोबतच सुनंदाताई नवगरे ओबीसी सेल अध्यक्ष, शिलाताई आठवले ग्रामपंचायत सदस्य, रंजनाताई गावंडे ग्रामपंचायत सदस्य, रेखाताई गवई शहर सचिव वंचित बहुजन आघाडी, छायाताई चायडे वंचित बहुजन आघाडी, संदीपजी बाळकृष्ण खारोळे शहर अध्यक्ष काँग्रेस पार्टी, संघर्ष गणेशजी बोदडे वंचित बहुजन आघाडी, संजयजी अजयजी शामस्कर आरती व्यापारी संघ उपसरपंच शेरी। ज्या लोकांचे पक्षप्रवेश झाले त्यांनी थोडं पुढे जावं। यासोबतच महेश पाटील खारोडे आडते व्यापारी, सचिन रामचंद्र गर्जे शहर अध्यक्ष दक्षिण मराठा संघटना, सुरज कैलासजी साळुंके शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ, कपिल पाटील कोकमारे ग्रामपंचायत सरपंच थार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शहर अध्यक्ष सचिन दशरथजी पोरकर, मुन्नाभाऊ नेमाळे, अनिकेतजी नेमाळे, शिवा राजेश खारोळे, किशोर पाटील आडे, अमीन शाह सरकार, शेख स्माईल या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश करावा। यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अमोलजी दारोकर, शहर सचिव सन्माननीय सुभाषजी सपकाळ, अजय उद्धव पोहरकर, आकाश पोहरकर, करण पोहरकर, सुरेश गोकुळ वाघमारे, विक्की मंगडे, नितीन भाऊ वाकोडे जे की जिल्हा महाकाँग्रेसचे उपसचिव आहेत, नंदकिशोरजी मामनकर, जयानंद पोतडे, श्याम पात्रीकर, सचिन वानकडे, अशोक कायडे, पवन सोमटक्के, संघर्ष वानकडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करा। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या ठिकाणी धोंडापूर ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय संजय दिनेशजी मावशे, लीलाताई देवीदासजी गावंडे, माजी सभापती पंचायत समिती तेल्लारा, आचलजी ओंकारे, वैभवजी ओंकारे, आकाश रेखाते, पुरुषोत्तम मागे, अजयजी भोपडे या ठिकाणी प्रत्येकाला विनंती की कोणी आचल ओंकारे, वैभव ओंकारे, आकाश रेखाते, पुरुषोत्तम आगे, अजय भोपळे, शिवा डगे, निखिल ओंकारे, प्रमोद इंगळे, बंडू येवले, गणेश भर, श्याम दाते, विशाल इंगळे, संदीप कवलकर, धनंजय ओंकारे, पवन सोनोने, सोहेल खान, रोशन खान, सय्यद खान, वसीम खान, असगर खान, शमशेर खान, तर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, नाश्ता केल्याची जाऊ नये। हे झाले वरचे इथून चालू करू बोलू सय्यद मुजाविल सय्यद मुजम्मिल माजी नगरसेवक पातूर, मोहम्मद अशफाक कुरेशी माजी नगरसेवक, सय्यद आसिफ, मोहम्मद फैज, डॉक्टर सय्यद वसीम, असगर खान पठाण, सय्यद सफरत